मित्रांनो, आजही रात्री अचानक कुणी शांत झाला किंवा कुणाचा आवाज बदलला की माझ्या काळजाचा ठोका चुकतो. लोक म्हणतात भूतकाळ विसरायचा असतो, पण विहिरीच्या त्या चिऱ्यांमध्ये अडकलेलं ते भयान सत्य मी कसं विसरू? मी एका शरीरात अडकलेल्या दोन वेगळ्या अस्तित्वांना पकडून ठेवलं आहे. एकाला वाचवायचं होतं, तर दुसऱ्याला त्या शरीराचा घास घ्यायचा होता. ही घटना माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ रात्र ठरली. त्या रात्री नेमकं काय घडलंय हे सांगण्यासाठी मला काही वर्ष मागे जावं लागेल. तेव्हा मी जेमतेम 12 वर्षाचा होतो, धाडसी होतो आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हतो. पण आमचा हाच फाजील आत्मविश्वास आमच्या जीवावर बेतला. सर्व गोष्टींची सुरुवात झाली ती आमच्या वाडीजवळच्या त्या जुन्या विहिरीपासून. आमच्या वाडीजवळ एक जुनी विहीर आहे. ती विहीर म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हती, तर जणू काळोखाची खोल दरी होती. वाडीपासून थोड्या अंतरावर जिथे झाडांची दाटी अचानक वाढते, तिथे ही विहीर उभी होती. तिच्या कडा जुन्या काळपट पडलेल्या चिरांनी बांधलेल्या होत्या, ज्यावर आता शेवाळ आणि रानटी वेलींनी आपलं जाळं पसरवलं होतं. विहिरीच्या अगदी काठावर एक अवढव्य वाकडं तिकडं झालेलं पिंपळाचं झाड होतं. असं म्हणतात की त्या झाडाच्या मुळ्या विहिरीच्या भिंती फोडून आतपर्यंत पाण्यापर्यंत गेल्या होत्या. जणू ते झाड विहिरीत काहीतरी गुपित घट्ट पकडून ठेवलं होतं. दिवसाही तिथे पोचल्यावर वातावरणात गारवा अचानक वाढायचा आणि एक विचित्र कुबट वास नाकाला यायचा. विहिरीच्या आत डोकावलं की तळ कधी दिसायचं नाही, फक्त संत काळं आणि शांत पाणी दिसायचं. पण त्या शांततेत एक प्रकारची अस्वस्थता होती. वाडीतले जुने लोक सांगायचे की रात्रीच्या वेळी त्या शांत पाण्यातून कुणीतरी वर चढून आल्याचे आवाज येतात. साखळ दंडाचा आवाज येतो. वाऱ्याची झुळूक आली की पिंपळाच्या पानांची जी सळसळ व्हायची ती एखाद्या कुजबुजण्यासारखी वाटायची. अमावास्येच्या रात्री तर त्या विहिरीभोवती एक पांढुरकी धुक्याची चादर असायची, ज्यामुळे तिथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. लहानपणापासून ऐकत आलो होतो की संध्याकाळी त्या विहिरीजवळ कोणीही जाऊ नये. वाडीतील लोक म्हणायचे तिथे काहीतरी विचित्र आहे, कोणीतरी दिसतं, कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्या विहिरीवरती कोणी पाणी भरण्यासाठी सुद्धा जात नसे. पण आम्ही जेमतेम 12-13 वर्षाचे होतो, धाडसी होतो आणि अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हतो. त्यामुळे त्या अफवा आम्ही हसण्यावारे नेल्या. तो पावसाळ्याचा दिवस होता. संध्याकाळ होऊन गेली होती. सर्वत्र काळोख दिसायला लागला होता. मी आणि माझा मित्र राहुल शेतातून घरी परत येत होतो. राहुलचे शेत आणि आमचे शेत शेजारी होते, त्यामुळे आम्ही सोबत जात येत असे. आकाश ढगांनी भरलेलं होतं, हवेत गारवा होता आणि वातावरणात एक वेगळी शांतता पसरली होती. अचानक रस्त्याच्या कडेला आम्हाला एक माणूस बसलेला दिसला, डोकं खाली घालून, अंग थरथर. त्याला पाहून मनात दया आली आणि आम्ही त्याच्या जवळ गेलो. मी विचारलं, काय झालं काका? त्याने हळूच मान वर केली. त्याचे डोळे पांढरे झालेले होते आणि चेहऱ्यावर विचित्र भाव होते. थोड्याशा थरथरत्या आवाजात तो म्हणाला, माझं नाव नाही. हे ऐकताच मला आणि राहुलला दोघांनी अजब वाटलं. तो वाक्य अर्थविहीन होतं, पण त्याच्या आवाजात काहीतरी अस्वस्थ करणारी भावना होती. आम्ही अजून काही विचारणार इतक्यात तो अचानक जमिनीवर कोसळला. त्याचं शरीर विचित्र प्रकारे वाकडे तिकडे होऊ लागलं. पाय वाकडे होऊ लागले, मान वाकडी होऊ लागली. आम्ही घाबरून त्याच्याकडे धावलो. राहुल पाणी आणायला धावला, पण तेवढ्यात तो माणूस अचानक उठून बसला आणि माझ्याकडे हसत म्हणाला. ते हसणं माणसाचं नव्हतं, त्यात उपहास होता, क्रूरता आणि काहीतरी अमानवी छटा होती. तेवढ्यात तो गुरगुरत्या आवाजाने म्हणाला, हा माझा झाड आहे. ते शब्द ऐकताच माझं रक्त गोठलं, कारण त्याच्या आवाजात दोन वेगळे सूर मिसळलेले होते. एक त्याचा आणि दुसरा जणू कोणीतरी अजून बोलत असल्यासारखा. क्षणभर मला असं वाटलं की माझ्यासमोर उभा असलेला माणूस तो नाही, तर त्याच्या शरीरात काहीतरी वेगळंच वावरत आहे. क्षणात त्याचं डोकं मागे वळलं, डोळे उलटे झाले आणि त्याच्या तोंडातून काळसर फेस येऊ लागला.
तो दृश्य इतकं भयानक होतं की आमच्या पायाखालची जमीन सरकली. घाबरून आम्ही तिथून पळत सुटलो. पण काही पावलानंतर त्याच्या पायांचा आवाज आमच्या मागे येऊ लागला. तो आमच्या मागे धावत होता. अचानक तो थांबला आणि जोरात ओरडला, "मला जाऊ दे, मला सोड." तो आवाज मात्र त्याचाच होता, भीतीने भरलेला, मदतीसाठी ओरडणारा. ते ऐकताच आमचं मन पिघळलं. आम्ही परत धावलो आणि त्याला धरून ठेवले. तो थरथरत रडत होता, "माझ्या अंगात काहीतरी आहे, मला वाचवा." त्या क्षणी मला असं वाटलं की मी एका शरीरात अडकलेल्या दोन वेगळ्या अस्तित्वांना पकडून ठेवलं आहे. पण त्याला ताकद एवढी होती की 10 लोकांना तो झटकून टाकेल. मला पण मला पण ताकद होती, पण तो मला आवडत नव्हता. तो मला हिसके देऊन झटकून टाकत होता. मी एकदा, दोनदा, तीनदा खाली पडलो. आम्हाला ते पुढं खूप भीतीदायक वाटायला लागलं. त्यानंतर आम्ही ठरवले की आमच्या दोघांच्याने हे काही होणार नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आत्ता आपल्या वाडीत जाऊन सर्वांना सांगणं आहे की अशी गोष्ट घडली आहे. त्यानंतर वाडीतील 10-12 लोक आली आणि त्यांनी पाहिले काय परिस्थिती चालू होती. त्यानंतर वाडीतील लोकांनी पुजारी काकांना बोलवून घेतले आणि पुजारी काका ताबडतोब आले. त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या माणसाचा चेहरा बदलला, आवाज बदलला आणि तो गुरगुरत म्हणाला, "हा माझा झाड आहे. तुम्ही त्याला घेऊ शकत नाही." तो माणूस गुरगुरत होता, "मी माझ्या झाडाला घेऊन जाणार." त्यानंतर पुजारी काका बोलले, "तू या झाडाला सोडण्यासाठी काय घेशील? माझी सर्व मागणी पूर्ण करा, तरच मी या झाडाला सोडेन." नंतर पुजारी काका बोलले, "तुझी मागणी तरी काय आहे ते तरी कळू दे आम्हाला." तो गुरगुरत म्हणाला, "येत्या अमावस्येला मी सांगतो." हे शब्द ऐकून सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला. माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. आता हा माणूस येत्या अमावस्येला काय मागणार? का तोपर्यंत असंच राहणार? वातावरणात एक वेगळी दडपणाची शांतता पसरली. पुजारी काकाने मंत्राचा वेग वाढवला. त्या माणसाचं शरीर तडफडू लागले. डोळे उलटे झाले आणि शेवटी तो अचानक बेशुद्ध पडला. काही वेळ शांतता पसरली. सगळे स्तब्ध झाले होते. थोड्या वेळाने त्याला शुद्ध आली. तो पूर्ण घामाघूम झाला होता आणि थकलेल्या आवाजात म्हणाला, "मी ही विहिरीजवळ काहीतरी सावली पाहिली आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही." त्या दिवसानंतर आमच्या वाडीत कोणीही रात्री त्या विहिरीजवळ जात नाही आणि आता ती विहीर वाडीवाल्यांनी बंद करून ठेवली आहे. त्या विहिरीच्या वरती झाकण लावलेलं आहे. लोकांच्या मनात भीती आता अफवांपुरती उरलेली नाही, तर ती अनुभवातून जन्मलेली आहे. आणि माझ्या मनात आजही कोणी अचानक शांत झाला किंवा कुणाचा आवाज बदलला की त्या रात्रीचा तो क्षण डोळ्यासमोर उभा राहतो आणि कानात तेच शब्द घुमतात, "हा माझा झाड आहे." मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील एक भयानक रात्र. तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत कधी अशी अमानवी घटना घडली आहे का? जर घडली असेल तर ती कोणत्या भागात घडली आणि तुमचा अनुभव काय होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल आणि अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्य भयकथा तुम्हाला आवडते असतील किंवा ऐकायच्या असतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या पुढच्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.